2025 या नववर्षात तूळ राशीसाठी काही घटना या नक्कीच घडतील. त्यामध्ये पहिली घटना सांगायची झाल्यास 29 मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करतील. जलतत्वाच्या मीन राशीत त्यांचा प्रवेश होईल. ते तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य देणार आहे. तसंच अचानक धनलाभ होईल, प्रवासाचे योग निर्माण होतील. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे जीवनात परिश्रमाला पर्याय नाही हे शनिदेव तुम्हाला छानपैकी शिकवतील. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल हा 14 मे रोजी होईल. त्या दिवशी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. अष्टम स्थानातून ते भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे साहजिकच तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे. मग फक्त भाग्यच समृद्ध करतील का? तर तसं अजिबात नाही. त्यांच्या राशी परिवर्तनामुळे तुमचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध होईल. परिश्रमाच्या नवीन दिशा तुम्हाला प्राप्त होतील. संतती सुख, संततीपासून मिळणारं सुख तुम्हाला प्राप्त होईल. 18 ऑक्टोबर रोजी गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहे. तिथे ते उच्चीचे देखील होणार आहेत. तेथून ते तुमचे कर्म समृद्ध करण्यासह पत्रिकेतील अर्थत्रिकोण देखील पूर्ण करतील, ज्यामुळे तुम्हाला अर्थलाभाच्या भरभरून संधी प्राप्त होतील. त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना जी नक्की होईल ते 18 मे रोजी राहू ग्रह तुमच्या पंचम स्थानात येईल. केतू ग्रह लाभस्थानात येईल. लाभस्थानात येणारा केतू हा लाभ देण्यासाठी बाध्य असेल. मात्र पंचम स्थानात आलेल्या राहूमुळे प्रेमामध्ये विरह निर्माण करणं, प्रेमामध्ये गैरसमज निर्माण करणं असे नकारात्मक प्रभाव निर्माण होणार आहेत. त्यामुळे या बाबतीत सजग राहायला हवं. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील.